शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजचा विषय साखरेतील तेजी हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संधी का मंदी? गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघतोय, जी साखर आपल्याला 15-20 दिवसापूर्वी ₹40-45 प्रति किलोनं आपल्याला मार्केट्समध्ये भेटत होती. आज मितीला त्या साखरेचे दर आपल्याला साधारण ₹75 ते ₹80 प्रति किलोपर्यंत गेलेले दिसून येतात. मग आता हे वाढलेली साखरेची दर, ही साखरेमध्ये असणारी तेजी, याच्या पाठीमागं जाणून-बुजून केलेला कट असू शकतो का जाणून-बुजून मार्केटमध्ये एकूणच आवक-जावकवरचा असणारा परिणाम असू शकतो. या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तसं बघायला गेलं, कोणत्याही शेतकरी बांधवांना एखाद्या पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल, तर त्या पिकाचं उत्पादन घेत असताना हजारो, लाखो रुपयांची जमापुंजी त्यांना शेतीमध्ये गुंतवावी लागते आणि तेव्हा कुठं आपल्याला एका सीझन नंतर त्या पिकाच्या उत्पादनाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पैसे भेटत असतात. अगदी ऊसाचंही उदाहरण घ्यायला गेलं, ऊसाचं पिकाचं उत्पादन घेत असताना लाखो रुपयांची जमापुंजी जेव्हा आपण शेतामध्ये गुंतवतो, तेव्हा कुठं आपल्याला त्या पिकामधून आपल्याला त्या ठिकाणी 4 पैसे भेटत असतात. पण एकूणच पिकांचं उत्पादन घेत असताना आपल्याला पीक चांगलं येईल का? आलेलं पीक एखाद्या अवकाळी आपत्तीपासून चांगल्या पद्धतीने वाचेल का? जरी वाचलेल्या पिकाला उद्या मार्केटमध्ये चांगला बाजारभाव भेटेल का? जरी बाजारभाव चांगला भेटला तरी सरकारचं आयात निर्यात धोरण आपल्या शेतकरी बांधवांच्या बाजूने असेल का? अशी असंख्य अस्मानी संकट असतात, तरी सुद्धा गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या माझा मायबाप शेतकरी शेती करत आलाय. मग अशी शेती करत असताना अशा अचानकच एखाद्या वेळी जर एखाद्या पिकाच्या बाबतीत तेजी असेल, तेव्हा जाणवून येते तर अगदी त्याचा फटका माझ्या मायबाप शेतकऱ्याबरोबरच ग्राहक वर्गाला सुद्धा बसत असतो. आज मितीला साखरेचे जे दर आहेत ते आपल्याला साधारण ₹80 प्रति किलोपर्यंत गेलेले दिसून येत आहे. मग मुळातच ही साखरेमध्ये असणारी तेजी किंवा साखरेचे दर वाढण्याच्या पाठीमागे अशी कोणकोणती कारणं आहेत, जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली. मोस्टली पाहायला गेलं साखर आणि ऊस उत्पादनामध्ये पाहायला गेलं तर एक नंबरचा देश आहे तो ब्राझील देश आहे आणि त्याच्यानंतर भारत आहे. आणि एकूण उत्पादनापैकी सगळ्यात जास्त ग्राहक देश म्हणून सुद्धा आपला काय आहे? भारत देश आहे. मग हे साखरेचे दर वाढण्यापाठीमागची अशी कोणकोणती कारणं आहेत, जे की देशांतर्गत उत्पादन आहे ते अपेक्षेपेक्षा आपल्याला कमी दिसून आलं? पाठीमागच्या गळीत हंगामातला जर विचार केला तर एकूणच वातावरणाचा फटका असेल, दुष्काळ असेल, पाण्याची कमतरता असेल, त्याचबरोबर अशा असंख्य कारणामुळे गेल्या वर्षी आपल्याला ऊसाचं उत्पादन आहे ते कमी दिसून आलं आणि त्याच्यामुळे एकूणच साखरेचं उत्पादन सुद्धा कमी दिसून आलं आणि त्याच्यामध्ये मार्केटमधली जी अनिश्चितता आणि अस्थिरता आहे, ते त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर ऊस उत्पादनावरती मोस्टली हवामानाचा परिणाम असेल. मोस्टली ऊसाचं उत्पादन घेत असताना सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला हवामान, पाणी आणि इतर गोष्टी गरजेच्या असतात. आणि त्याचा इनडायरेक्टली परिणाम आपल्या ऊस उत्पादनावरती झाल्यामुळे एकूणच उत्पादनामध्ये फरक दिसून आल्यामुळे साखरेमध्ये सुद्धा आपल्याला अनिश्चितता दिसून आली आणि एकूणच मार्केटमधली आपल्याला जी तेजी आहे ते त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर सध्या चालूला मोस्टली ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे महत्वाचे जे 4 महिने आहेत, ह्या 4 महिन्यामध्ये आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सण, उत्सव, समारंभ साजरे केले जातात. ज्या महिन्यांना आपण सणासुदीचा महिना असं म्हणत असतो आणि या महिन्यामध्ये मोस्टली आपल्याला गणेश उत्सव असेल, दसरा, दिवाळी, नवरात्री असे मोठमोठे सण उत्सव साजरे केले जातात. ह्या सण उत्सव समारंभामध्ये वेगवेगळे बेकरी प्रॉडक्ट्स, चॉकलेट, खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात साखरेची मागणी असते आणि तेवढी मागणी जर मार्केट्समध्ये उपलब्ध नसेल, तर एकूणच त्या प्रॉडक्टचे, त्या वस्तूची आपल्याला त्या ठिकाणी दर वाढलेले दिसून येतात आणि एकूणच त्याचा फटका सुद्धा आपल्याला सध्या चालूला जी साखरेमध्ये तेजी आहे ती त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्याचबरोबर साठा तुटवडा असेल किंवा निर्यात नियंत्रण असेल. केंद्र सरकारने प्रत्येक कारखानदारांना, व्यापाऱ्यांना एक कोटा जाहीर केला आहे, की तेवढ्या ठराविक कोट्याची साखर त्या महिन्यामध्ये विक्री करायचं, राहिलेला कोटा पुढच्या महिन्यासाठी साठवून ठेवायचा. त्याच्यावरती सुद्धा असणारे निर्बंध किंवा नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला ढिसळ आहे का? असं सुद्धा त्या ठिकाणी गोष्टी येतात आणि एकूणच ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला साखरेचे दर हे आपल्याला तेजीमध्ये किंवा वाढलेले दिसून येतात. आता मुळातच सरकारने ह्या वाढलेल्या साखरेच्या दरावरती नियंत्रण म्हणून 2 दिवसापूर्वी जाहीर केलं, की भारत हा देश साधारण 10 लाख टन इतकी कच्ची साखर ब्राझीलमधून आयात करणार आहे आणि त्या साखरेमुळे एकूणच मार्केटमध्ये वाढलेली अस्थिरता आणि अनिश्चितता त्याच्यावरती कुठेतरी आपल्याला निर्बंध लादता येऊ शकतात किंवा कुठेतरी आपल्याला साखरेच्या दरामध्ये समतोल साधता येऊ शकतो का? म्हणून भारताने ब्राझीलकडून साधारण 10 लाख टन इतकी कच्ची साखर आयात केली. मग भारतीय केंद्र सरकारने काय जारी केलंय? जे भारताच्या बंदरावरची जी वेगवेगळ्या रिफायनरी असतील, तर त्यांना आदेश पारित केलेत, की 28 ऑगस्ट पर्यंत आपल्याला काय करायचं ते आदेश पारित करून साधारण ही जी साखर आहे, ती साखर आयातीची पूर्ण प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला ती साखर ऑक्टोबर एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला येणार आहे. म्हणजे अजूनही 1 ते 2 महिने आपल्याला मार्केटमध्ये जी साखरेच्या बाबतीत असणारी तेजी आहे, ती कायम राहू शकते.
का? तर हे ऑक्टोबर एंडिंगला साखर आल्यानंतर नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपला ऊसाचा गळीत हंगाम चालू होतो आणि एकूणच आपल्याला प्रोडक्शनची साखर आणि आयात केलेली साखर एकूणच आपल्याला ऊसाच्या उत्पादनाच्या एफ-आर-पी वरती असेल, साखरेच्या दरावरती असेल, त्या ठिकाणी आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. आणि एकूणच हे सरकारचं आयात-निर्यात धोरण सुद्धा शेतकऱ्यांच्या मुळावरती उठतं. आता ही जी तेजी आहे ती तेजी कायम राहील का? जे आताच सांगितल्याप्रमाणे ही जी तेजी आहे ते जाणून-बुजून केलेला कट असू शकतो का आलेली एकूणच मार्केटमधली मागणी आणि पुरवठ्यामधली तफावत असू शकते. तसं बघता सध्याची जी तेजी आहे ती पूर्णपणे तात्पुरतीही नाही आणि कायमची नाही. का? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सध्या चालू असणारं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे सणासुदीचे महिने आहेत आणि एकूणच ह्या संधीचा फायदा घेऊन मोठमोठ्या व्यापारी वर्गाने असेल किंवा कारखानदाराने असेल ह्या संधीचा फायदा घेऊन एकूणच साठा करून मार्केटमध्ये पुरवठा कमी करून मार्केटमधले साखरेचे दर वाढवून त्याच्या माध्यमातून 20-30 हजार कोटींचा स्कॅम असू शकतो का? हे सुद्धा त्या ठिकाणी मुळापर्यंत जाऊन बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आयात झाल्यावर आणि नवीन हंगामातील उत्पादन वाढल्यावर एकूणच आपल्याला साखरेवरती दबाव किंवा साखरेच्या दरावरती दबाव दिसतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता सध्या सरकारने 10 लाख टनाची साखर आयात करायला परवानगी दिली असेल, तर ती साखर भारतामध्ये येईपर्यंत साधारण 1 ते 2 महिने लोटणार आहेत आणि 1 ते 2 महिन्यानंतर आपल्याला साधारण नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊसाचा गळीत हंगाम चालू होईल आणि एकूणच आयात केलेली साखर आणि नवीन तयार झालेली साखर मार्केटमध्ये दबाव वाढून एकूणच आपल्याला त्या साखरेच्या दरावरती दबाव येऊ शकतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या एफ-आर-पी वरती सुद्धा दबाव येऊ शकतो. ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गोष्टी दिसणार. आता मुळातच 2026-27 साठी जी सरकारने केंद्र सरकारने एफ-आर-पी जाहीर केली आहे. कोणत्याही आर्थिक वर्षाच्या किंवा कोणत्याही गळीत हंगामाच्या अगोदर जेव्हा एफ-आर-पी जाहीर करत असतो, सध्या चालूला ₹3650 प्रति टन इतकी आपल्याला एफ-आर-पी जाहीर केली आहे, जे की त्या साखरेचा उतारा साधारण 10.25% साखरेचा उतारा असेल. तर त्याच्यासाठी इतकी एफ-आर-पी जाहीर केली आहे. जसजशी रिकव्हरी किंवा जसजसा उतारा वाढेल तसं त्याच्यामध्ये 0.1% ची आपल्याला त्या ठिकाणी वाढ केंद्र सरकारने केली आहे. पण सध्या एकूणच उत्पादन खर्च आणि सरकार एकूणच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं उत्पादन त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येते. आज मितीला 2014ला जेव्हा आपण रासायनिक खतांची गोणी मग कोणती असेल 1026 असेल, 1846 असेल, ती आपल्याला साधारण 1300 ते 1400 ला भेटत होते. आज मितीला 2026ला त्या गोणीची किंमत ₹2500 झाली. पण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ऊसाची एफ-आर-पी मध्ये काही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बदल दिसून आला नाही. आणि एकूणच शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च वाढत गेला, पण उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून आलं नाही. मग मुळातच हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या साखरेमध्ये असणारी तेजी, त्या ठिकाणी संधी कुठे आहे? तसं बघायला गेलं तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी रिकव्हरी वाढवावं लागेल. म्हणजेच एकूणच ऊसामध्ये असणारं जास्त टनेज आपल्याला प्रति एकरीमध्ये कसं भेटेल आणि त्याचबरोबर चांगल्या ऊसाला आपल्याला रिकव्हरी कशी भेटेल आणि एकूणच त्याच्यामध्ये आपल्याला शेतकरी बांधवांना काय होणार आहे? आर्थिक फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आता सध्या असणारी साखरेमधली तेजी त्याच्यामुळं एकूणच सध्या बऱ्याचशा कारखानदारांना, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी चांगला दर भेटणार आहे आणि त्याच्यामुळं कारखानदारांची आर्थिक परिस्थिती वाढल्यामुळे पुढच्या गळीत हंगामामध्ये एकूणच शेतकऱ्यांची देणी सुद्धा लवकर आणि सुलभ होण्याची शाश्वती जास्त राहू शकते. त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना संधी म्हणून पाहू शकतो. एकूणच ऊस बिल सुद्धा वेळेवर भेटणार आहेत. जर या वेळेत जर चांगली तेजीमुळे चांगले कारखानदारांचं मार्जिन त्या ठिकाणी वाढलं आणि एकूणच पुढच्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांना ऊसाची बिलं सुद्धा आपल्याला काय होणार आहेत? वेळेवर मिळण्याची जास्त शक्यता आहे. आणि त्याचबरोबर पुढील हंगामामध्ये स्पर्धा वाढू शकते. एकूणच कारखानदाराकडून सध्या साखरेमध्ये असणाऱ्या तेजीमुळे कारखानदाराकडून शेतकरी बांधवांना जास्त दराचे आमिष दाखवण्याची शाश्वती होऊ शकते आणि त्याचबरोबर प्रत्येक कारखानदार स्पर्धेमध्ये उतरून प्रत्येक शेतकरी बांधवांना चांगला दर देऊ, वेळेवर हप्ता देऊ, अशा गोष्टींची हे करून एकूणच कारखानदारांकडून ऊसासाठी घेण्यासाठी त्या ठिकाणी स्पर्धा सुद्धा वाढू शकते. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना ह्या संधी त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकते. आता पुढील हंगामासाठी जेव्हा नोव्हेंबरमध्ये आपला ऊसाचा गळीत हंगाम चालू होईल, तेव्हा प्रत्येक शेतकरी बांधवांनी ह्या एक ज्या महत्त्वाच्या 5 गोष्टी आहेत त्या पाळणं गरजेचं आहे. आता सध्या चालूला 2026-27ला जरी गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने आपल्याला ₹3650 10.25% रिकव्हरीसाठी एफ-आर-पी जरी जाहीर केली असली, ही एक त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात प्रत्येक शेतकरी बांधवाने ठेवणं आहे. कारखान्याची प्रत्यक्ष रिकव्हरी किती होते, हे त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या कारखान्यामध्ये आपण ऊस घालणार आहे, त्या कारखानदार आपलं बिल आहे तो वेळेवर करतो का? त्या कारखान्याचं मार्जिन किती आहे? आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे गोष्टी त्या ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ज्या ऊसाचं पिकाचं उत्पादन घेतो सध्या एल निनो सारखा प्रभाव आपल्या शेतीवरती दिसून येतोय. आज मितीला ऑगस्ट महिना संपत आला तरी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस अजूनही आपल्या भागामध्ये झाला नाही आणि एकूणच आपल्याकडे पाण्याची टंचाई जाणवू शकते. त्या हिशोबाने ती गोष्ट त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. आणि सध्या उत्पादन खर्च कमी करण्यावरती प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्या महत्त्वाच्या 5 गोष्टी प्रत्येक शेतकरी बांधवांनी पुढील हंगामासाठी करणं गरजेचं आहे. आता ह्या गोष्टी करत असताना प्रत्येक शेतकरी बांधवांनी आहे त्या चुका कोणत्या टाळणं गरजेचं आहे. एकतर साखर महाग आहे म्हणून पुढच्या वर्षी ऊसाला चांगला भाव भेटेल असं नाही. मुळातच कोणत्याही वस्तूची
बाजारभाव किंवा किंमत, एकूणच मार्केटमध्ये होणारी आवक, मार्केटमध्ये त्या वस्तूला किती मागणी आहे, त्या वस्तूचा पुरवठा मार्केटमध्ये किती आहे, त्या गोष्टीवरती अवलंबून असतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ही काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. एकूणच हवामान, पाऊस याचा अंदाज घेऊन ऊस पिकाची लागवड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नवीन हंगामामध्ये साधारण किती लागवडवरती क्षेत्रावरती लागवड झाली आणि त्याबरोबर किती उत्पादन होऊ शकतं, त्यावर सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेतकरी बांधवांच्या मुळावरती उठतं ते सरकारचं आयात-निर्यात धोरण. एखाद्या पिकाची, एखाद्या वस्तूची मार्केटमध्ये तेजी दिसून आली, की सरकार लगेच काय करतं, आयात करतं आणि एखाद्या ह्याच्या गोष्टीचं दिसून आलं, तर लगेच निर्यात बंदी कायदा आणतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सरकारचं आयात-निर्यात धोरण ते सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही वस्तूचं किंवा कोणत्याही अन्नधान्य पिकाचं उत्पादन हे जागतिक स्तरावरती दिसून येतं आणि एकूणच इंटरनॅशनल मार्केटमध्ये आजची गोष्ट सांगायला गेलं, भारतामध्ये साखरेला जास्त प्रमाणात तेजी दिसून आली. त्याच्यामुळे भारताने आयातीसाठी 10,00,000 टन साखर लागणार आहे, हे दिसून आलं. तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्च्या साखरेचे दर आहेत ते 4% आपल्याला वाढलेले दिसून आले. तर जागतिक साखरेचे दर कसे आहेत हे सुद्धा प्रत्येक गोष्ट माहिती असलं पाहिजे. एकूणच ब्राझीलचं उत्पादन पाहायला गेलं तर ब्राझील एकूणच सगळ्यात जास्त ऊस उत्पादनामध्ये आणि ऊस लागवडीमध्ये एक नंबरचा देश गणला जातो. पण गेल्या पाठीमागच्या वर्षीमध्ये साधारण एकूण ऊसाच्या उत्पादनापैकी 58% ऊसाचा रस हा इथेनॉल निर्मितीसाठी त्यांनी डायव्हर्ट केला. का? तर जेणेकरून कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि त्याच्यामुळेच एकूणच ऊसाच्या उत्पादनाबरोबर साखरेच्या उत्पादनावरती परिणाम दिसून आला आणि एकूणच मार्केटमधली जी अस्थिरता असेल आणि अनिश्चितता असेल, ती त्या ठिकाणी सुद्धा गोष्ट होऊ शकते. आणि त्याचबरोबर रिकव्हरी आणि एकूणच कारखान्याची सद्यस्थिती किंवा परिस्थिती पाहून शेतकरी बांधवांनी आपल्या ऊसाला कोणता कारखाना बेस्ट किंवा सुटेबल राहू शकतो, ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. आता पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये कोणती गोष्ट किंवा कोणतं प्लॅनिंग किंवा कसा अंदाज प्रत्येक बांधवाने बांधला पाहिजे. तसं पाहायला गेलं ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणात मागणी असते. मगाशी सांगितल्याप्रमाणे सण, उत्सव, सणासुदीचा काळ असतो. त्याच्यामुळे त्या भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये तेजी दिसून येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपली मार्केटमध्ये साखर आयात होईल, जे आता 10,00,000 टन साखर, कच्च्या साखरेची आयात करायला परवानगी दिली आहे. ती साखर आपल्याला ऑक्टोबरमध्ये आयात होणार आहे. आणि नोव्हेंबरमध्ये जेव्हा गळीत हंगाम चालू होईल, तेव्हा शक्यतो आपल्याला एकूणच मार्केटमध्ये आहे तो आपल्याला दबाव दिसून येणार आहे. आणि त्याचबरोबर नवीन गळीत हंगाम सुरू झाल्यावर सुद्धा उत्पादन वाढल्यानंतर सुद्धा आपल्याला साखरेच्या दरामध्ये आपल्याला कमी किंवा आपल्याला मंदी सुद्धा आलेली दिसून येणार आहे. आता एकूणच हे पूर्ण परिपाठ करण्यापाठीमागचे निष्कर्ष कोणते आहेत? मुळातच साखरेतील सध्याची जी तेजी आहे, ते मुळातच साखर उत्पादक असतील, ऊस उत्पादक असेल, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधीचा काळ असू शकतो. पण ही तेजी कायम राहावी अशी अपेक्षा आपण करूया. तर एकूणच हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना, ग्राहक वर्गांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी वर्गाने अजूनही आपल्या YouTube, Insta, Facebookला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल, तर त्यांनी जरूर करावे. धन्यवाद.